या गणेशोत्सवाचा आनंद आम्ही लवकरच घेणार आहोत 26 जुलैलाच. जरी सप्टेंबरमध्ये आपल्या घरी गणपती येणार असले तरी. मी शुभांगी मॅमकडे वळते. शुभांगी मॅम, तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? अर्थातच आता सगळ्यांनी सांगितलं तसं आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवज्योतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे. आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवान आहे की माझे कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहे. मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर. फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजेत. क्या बात आहे. म्हणजे या निमित्ताने कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. परी, तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेलीयस कोकणातल्या गणपतीचा किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं? नाही, कोकणात माझं घर वगैरे नाहीये, पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे 5 भाऊ होते, त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे मुंबईतच. पण प्रत्येकाची जशी कामं ठरलेली असायची. म्हणजे आमच्याकडे खूप शो पीसेस होते, फ्लावर पार्ट्स होते, सगळं त्याच्यामध्ये. सो ऑफकोर्स मी कनेक्ट, कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला. आणि मला महत्वाची गोष्ट इथे सांगायची वाटेल की नवज्योत, गौरी हे माझे फार हक्काचे, इव्हन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधीपासूनचे. आणि जसं नवज्योत म्हणाला की 4 वर्षापासून ही तयारी सुरू आहे, तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं, पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय परी आणि आपण करणार आहोत. आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होते. नंतर बरेच 4 वर्षात काही बोलणं नाही झालं, पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवज्योतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीझर्स बघणं किंवा इव्हन आज हा टीझर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकणचं सारखं बॅकग्राऊंडला एक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहतंय सतत सतत सतत. सो थँक्यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस. थँक्यू सो मच. आणि गौरी, सिद्धेश, इव्हन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत माझी. माझ्या हक्काचा सिनेमा आहे हा, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. खूप खूप शुभेच्छा तुला. त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅमकडे. जसं की आता टीझरमध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही सिनियर आहात, त्यामुळे खरंच सगळ्यांना ओरडत होतात का सेटवर? असं काही घडलंय? सेटवर खूप मजा चालली होती. खूप एन्जॉय केलेला काळ आहे. म्हणजे अडचणी आल्या तेव्हा सो आम्ही खरं म्हणजे एन्जॉय करत होतो, कारण नवज्योत त्या पद्धतीने आम्हाला एन्जॉय करायला मुभा देत होता. मी पुन्हा सगळ्यांनी मानले तसे नवज्योतचे खूप आभार मानेन, कारण मी तशी नाटकवादी आहे, फारसे सिनेमे न केलेली आहे. आणि जे काही केले ते पॅरलल पद्धतीचे जे सिनेमे असतात त्याच पद्धतीने मी कामं केलेली. त्यामुळे अशा सिनेमात नवज्योतला मला घ्यावंसं वाटलं, ह्यासाठी नवज्योतचे मी पहिल्यांदा आभार मानते मनापासून. एक तर कुतूहल असतं मला, तरुण मुलं काय करतात, तर त्यात ह्याच्याबद्दल ऐकलं होतं अमेरिकेत शिकून आलाय आणि अमेरिकेत शिकून त्याला इथल्या मातीतला विषय करावासा वाटला. हे खूपच छान होतं. आणि अशा पद्धतीच्या सिनेमाच्या ह्याच्यातलं सुद्धा जे काही वातावरण अनुभवायला मिळालं ते खूपच आनंददायी होतं, खूप वेगळं होतं, खूप मजा आणणारं होतं. आणि सगळेजण एकत्र भेटणे, गप्पांचे फड जमतातच अशा ठिकाणी, तर त्याच्यामुळे गप्पांचे फडही जमणे, प्रेमभराने खाऊ घालणे सगळ्यांनी केलेले. म्हणजे तिथे जे काही जेवणाच्या ज्या काही गमती जमती चालत होत्या त्याही खूप वेगळ्या होत्या. आणि त्यामुळे प्रत्येक जणाकडे वेगवेगळे अनुभव येतील. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळी मजा होती खूप. तिथे रुपेश बने जो आहे तो तरुण नृत्य करणारा मुलगा आहे. त्यांनी ज्या पद्धतीने स्टेजवर तिथे आणि स्टेजच्या मागे मस्ती केली, बघ माझ्या तोंडात स्टेजच येतं, ज्या पद्धतीने मस्ती केली आणि वातावरण जिवंत ठेवले, असे खूप म्हणजे व्हॅनिटी मधल्या सगळ्या व्हॅनिटी एक करायचो आम्ही आणि सगळेजण इकडून तिकडे दंगा मस्ती करत फिरायचो. ज्या पद्धतीने ते खूपच आनंदीदायी होतं. आणि त्यामुळे हा अनुभव देण्यासाठी जे कोण लोक आहेत तर त्यात पहिला नवज्योत महत्वाचा आणि सगळे निर्माते, त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि नवज्योत तुला मोठं भविष्य आहे हे या सिनेमानंतर खात्रीने सांगते मी. आणि खूप छान छान असेच विषय घेऊन खूप काम कर. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. तुम्हालाही खूप शुभेच्छा. यानंतर वळूयात डॉक्टर शरद गुदारिया यांच्याकडे. सर, तुमच्यासाठी हा अनुभव म्हणजे
किती दिवस सलग शूट करावं लागलं, किती दिवस थांबावं लागलं, काही यातल्या गमती जमती आम्हाला ऐकायला खरंच आवडतील. नमस्कार सगळ्यांना. जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर म्हणजे इंटरनेटवर आम्ही बोललो नवजोतशी आणि त्यांनी माझा रोल सांगितला तेव्हाच तो मला आवडला होता. आणि आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं, त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो मला नेहमीच. आणि अतिशय सुंदर सिनेमा केला, त्यांनी प्रश्नच नाही. पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की एका एवढ्या मोठ्या कुटुंबाचा मला भाग होता आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली, संधी मिळाली. आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली, अतिशय आदराने वागवलं. आणि त्यामुळे शूटिंग करणं अतिशय मला आनंददायी होतं, अभिमानास्पद सुद्धा होतं. आणि सिनेमा आता तुम्ही पाहालच, तो तुम्हाला निश्चितच आवडेल असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर.